हम जो आज की पीढ़ी है हमारी सारी परंपराओं का सम्मान करते हैं, लेकिन ऐसी परंपराओं का नहीं जो किसी का दिल दुखा रही हो, किसी का अपमान कर रही हो, जैसे कि ये ससुर दामाद के पैर छू रहे हैं। मुझे ऐसे रिवाज मंजूर नहीं है। हुंडा घेणं आणि देणं हा गुन्हा आहे म्हटल्यावर आपण नाव मात्र बदललं, पण मानपानाच्या नावाखाली मुलीच्या आई वडिलांना वाटेल तसं वागवलं जातं। जपा कुसुम संकाशम काश्यपेयम महाद्वितीयम तमोरिव सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम दधि शंख तुषाराभं क्षीरोदार्णव संभव। मेरे बिना शादी होगी? तुम्हाला काय वाटलं तुमच्या शिवाय हे लग्न पार पडेल? नाही, कधीच नाही। हर्षित जरी म्हणाला असता ना तरी मी ते कधीच होऊ दिलं नसतं, कारण मला तुम्ही हवे आहात कायम आयुष्यभर आमच्या सोबत। मला तुम्ही हवे आहात आणि एक सासू म्हणून नाही, एक मैत्रीण म्हणून हवे आहात। तुम्हाला एक सांगू का, आपल्या ना बऱ्याच गोष्टी सेम आहेत, म्हणजे हट्टीखोर स्वभाव, जिद्द, राग, या सगळ्या गोष्टी अगदी 100% सारख्या आहेत आपल्या। म्हणजे कदाचित हर्षित तुमचा मुलगा शोभणार नाही, पण मी तुमची मुलगी म्हणून नक्की शोभेन। ऐका ना, तुम्ही फक्त एक पाऊल टाकाल का प्लीज? मी तुमच्याकडे 10 पावलं चालत यायला तयार आहे। तुम्ही सुरुवातीलाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलात आहो, त्यामुळे मला त्रास दिलात। पण मला माहिती आहे तुम्ही अशा नाही आहात। हे सगळं तुम्ही जे काही करताय ते तुम्ही मनापासून नाही करत आहात। मनाने तुम्ही खूप प्रेमळ आहात, खूप चांगले आहात। कदाचित पूर्वी तुमच्या सासूने तुम्हाला असाच त्रास दिला असेल, म्हणून तुम्ही मला पण असा त्रास देताय। पण फक्त तुमची सासू वाईट होती म्हणून तुम्ही पण वाईट सासू होणं कितपत बरोबर आहे सांगा मला? एक लक्षात ठेवा, मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून तोडायला आलेली नाहीये। मला तुमची मुलगी व्हायचंय, कळतंय का? मला सासू नकोय, मला आई हवी आहे। काय म्हणता मग? करूयात का आपण मैत्री प्लीज? मम्मी, ठीक है, पर एक शर्त पर। तुम और मैं, हम दोनों की टीम हमेशा स्ट्रांग रहेगी। मंजूर है? रोते नहीं है, दुल्हन रोती नहीं है। सॉरी बेटा। आई एम सॉरी टू। चले?
ले। रुको। अब मैं जिन जिन का नाम लूंगी ना, वो एक एक करके यहाँ पे आएगी। प्रेरणा, आ जाओ। श्वेता, आओ। बिट्टू, और एडवोकेट वल्लरी, वकील साहिबा, आइए, आप भी आइए। आप लोग चारों खुद को तेजस्वी की सहेलियां कहलाती हो ना? क्या कहते हैं आप लोगों में? करवली। तो चार चार करवली है, और तेजस्वी मेरी बेटी। ऐसे शांत तरीके से स्टेज तक जाएगी। ये तो ठीक नहीं है ना? हाँ, बजाओ। म्हणायचं नामनः नामनः यजमान यजमान गोत्र गोत्र काश्यप काश्यप उत्पन्नः उत्पन्नः आता आपण या ठिकाणी मंगळसूत्राचा विधी संपन्न करणार आहोत. तुम्ही ते मंगळसूत्र घ्यायचं आणि त्यांना परिधान करायचं.
अग्निदेवताला नमस्कार करायचा आणि सांगायचं सदैव आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंदी सगळं काय लाभू दे. अशा रीतीने या ठिकाणी तुमचं लग्नाचं या ठिकाणी विधी सर्व संपन्न झालेले आहेत. तेजाताई, पोचलात का तुम्ही एअरपोर्टला? बर. आणि श्वेताताईंना भेटलात? तुम्ही सगळे नाही आहात ना, तर घर एकदम सुनं सुनं वाटतंय हो. अगं अहो, ताई सुनं सुनं वाटतंय, पण काय लगेच परत येऊ नका. हा, दुबईला मस्त एन्जॉय करा. आणि हर्षित कुठे? हा हर्षित, हनीमून दणक्यात झाला पाहिजे बरं का. हा. आणि हो हर्षित दादा, रूमच्या बाहेर पण पडा आणि फोटोज काढा जरा. अरे फोटो बिटो ठीक आहे, पण हनीमून वरून परत येताना गुड न्यूज घेऊनच या तुम्ही. बरं ठीक आहे, ठेवतो. आणि आमच्या दोघांकडून श्वेताताईंना पण हॅपी जर्नी सांगा. ठेवतो. मागा, सगळ्यांकडनं गुड न्यूज मागा तुम्ही. दुसऱ्यांच्या गुड न्यूज मध्येच आनंद माना तुम्ही. स्वतः गुड न्यूज द्यायचं का आई मनावर घेऊ नका. अहो, आपण लग्नाच्या गडबडीत आपल्या रिपोर्ट्सकडे लक्षच नाही दिलं. काही प्रॉब्लेम नसेल ना? हे काळजी नको करू. तू मेल चेक कर बरं, रिपोर्ट्स आले असतील. मी मगाशीच मेल चेक केलं, काहीच नाही आलंय. मी काय म्हणते, आपण डायरेक्ट डॉक्टरांना जाऊन भेटूयात का? आजच जाऊयात. आज नाही बोललो काय की लग्नाच्या गडबडीत बरीच कामं पेंडिंग राहिली होती. दिवसभर त्याच्याच मीटिंग्स लाईन अप आहेत. कॅन्सल नाही करू शकत आज. अच्छा, मग काय करायचं? तू एक काम करतेस का, तू एकटी जाते का डॉक्टरांना भेटायला? त्यांना विचार रिपोर्ट्स आलेत का म्हणून. बरं ठीक आहे, चालेल, मी जाऊन येते. काळजी नको करू. येऊ? हो. आम्ही ना कॉफीची नवीन रेंज सुरू केली आहे, तर तुम्ही पहिलेच कस्टमर आहात ज्यांनी ही कॉफी ऑर्डर केली आहे, त्यामुळे प्या आणि नक्की तुमचा रिव्ह्यू आम्हाला सांगा. गो गो प्रेरणा, ये ये गो, ये. सॉरी, एक्सक्यूज. ये 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 ये. गो, तुझे डबो आणले. तुका आवडतं ना भाजी मटकीची उसळ आणि चल चल. आई, तू टिफिन ठेवून जा, मी खाते नंतर. हं? नंतर बिंतर काय नाही, वेळेवर सगळा खाऊ कोया. कळला काय? वेळेवर खाल्लं, चांगला चुंगलं खाल्लंस तो पोरगो कसो गुटगुटीत होतलो. हा, चल चल. नाही, बरोबर आहे तुझं, पण टिफिन ठेवून जा ना, आता नाही खाता येणार. माझं ऐकूचं नाही. चल बस. आवस असं मी तुझी. बस बसायचं नीट. बस 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 बस. हा, बस बस बस. नंतर म्हणता खाऊचंच नाही, कामं करत राहूशील. हा, आता कसा या काळात ना चांगला चुंगला खाव कोया, वेळेवर खाव कोया, म्हणजे सगळा चांगला होताला. आजी होतलाय ना मी. भाकरी असा गो. हा, की बघ गरम गरम असा. तुका आवडतं ती भाजी मटकीची उसळ. हा, नंतर बिंतर काय नाही. हा, मी भरवतलंय तुका. 2 जीवाच्या बाईन कसा वेळेवर खाव कोया. कळला? घे, सावकाश खा खा. बरी असा, मीठ बरोबर असा. तिखट लागला काय गो?
धर हा सावकाश सावकाश खा गो. माझं नातू कसो या तांदळाच्या भाकरीसारखं गोरो गोमटो हो कोयो. हा सांगान ठेवतोय. खा भरपूर खा. हा वल्लरी अगं तू आत्ता इथे कशी काय? ये ना ये बस. बस तुमच्यासाठी गोडाचा शिरा घेऊन आले होते. अरे वा एकदम करेक्ट वेळेत आलीयस. आईनी पण भाकरी आणि मटकीची उसळ आणली, त्यामुळे आमच्या बरोबर जेवायलाच बस तू. आणि तुझा फेवरेट ऑरेंज ज्यूस पण घे. अभिषेक वल्लरी मॅडमसाठी ऑरेंज ज्यूस पण आणा, त्यांना आवडतो ना. बर्फ नको. ओके मॅम. जा पटकन घेऊन ये. भर खाऊन घे. हा संपव सगळा. हा आणि काय तो गोडाचं शिरो खा. हा धर. हा गो मी हात धुवून येते. हा धर खा. चल चल. वल्लरी काय झालं? तुझ्या डोळ्यात पाणी का आलंय? इंदू काकी परत काही बोलल्या का तुला? नाही, त्या काही नाही बोलल्या. पण प्रेरणाताई, आज तुम्हा दोघींना असं एकत्र बघून खरंच खूप छान वाटतंय मला. बघा ना, म्हणजे निलिमा काकू आधी तुम्हाला किती त्रास देत होत्या, पण आता किती प्रेम करतात तुमच्यावर, किती माया लावतात तुम्हाला. तू म्हणतेस ते बरोबर आहेत वल्लरी. तिचं वागणं जरा बदललंच आहे हल्ली. घरी पण ना काय काय वेगवेगळे लाडू काय करत असते, चाटणं काय करत असते, नंतर काढे काय करून देत असते मला. खरंच आई असणं किती भाग्याचं असतं नाही. म्हणजे बघा ना, खऱ्या आईची माया देतात त्या तुम्हाला. आजी होण्याच्या फिलिंगमुळे त्या किती आनंदात आहे. छान वाटतंय. आज मला निलिमा काकींना बघून माझ्या आईची आठवण आली हो. ती जर का असती तर तिने माझी एवढीच काळजी घेतली असती ना, माझ्यावर एवढंच प्रेम केलं असतं, प्रेमाने खाऊ घातलं असतं मला. अगं काय वेड्यासारखं वागणं आहे हे? माझ्याकडे बघ बरं. आम्ही सगळ्याजणी आहोत ना. म्हणजे आत्ता श्वेता आणि तेजा जरी बाहेर गावी गेलेल्या असल्या तरी सुद्धा त्याही असणार आहेत इथेच कायम. त्यामुळे आई घेतीये त्यापेक्षाही जास्त काळजी आम्ही घेऊ तुझी, कारण आम्ही सगळ्याजणी एकत्र असणार आहोत. आम्ही त्याचसाठी होत ना. त्यामुळे आता अजिबात रडायचं नाही. आणि मी ना स्वामींकडे प्रार्थना करेन की तू ही आम्हाला लवकरच गुड न्यूज देशील. तुमच्या तोंडात साखर पडो आणि असंच होऊ देत. मस्त झालाय शिरा. स्वामींची अशीच कृपा असू देत आपल्यावर. सगळं छान होऊ देत. पुरे चला भाकरी आणि मटकीच्या उसळीवर ताव मारू. तुम्ही घ्या.